नमस्कार मित्रांनो, असेच स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असे पातकी मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध वा उद्धराया. नसे अन्य त्राता जागी या दिनाला, समर्थ तुझ्या विन प्रार्थो कुणाला. मला माय ना बाप ना आप्त, बंधू सखा सोयरा सर्वे तू दीन बंधू. तुझा मात्र आधार या लेकराला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. नसे शास्त्र विद्या काला दीपक काही नसे, ज्ञान वैराग्य ते सर्वताही. तुझे लेकरू ही अहंता मनाला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. प्रपंची पुरा बद्ध झालो दयाला, तुझा दास मी ही स्मृती ना मनाला. श्रमेची असे याचना तत्वदाला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. मला काम क्रोधकी की नागविले, म्हणून समर्थ तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या विन, नाही तुझी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य न अर्पिले याचकाला. कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा. घडो पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. समर्थ तुझ्या विना प्रार्थो कुणाला. मित्रांनो, तुमचे काही अडीअडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच कळवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की सर्वांच्या इच्छा व सर्वांच्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या ज्या स्वामींकडे व्यक्त करत असतील त्या पूर्ण होत आणि सर्वांच्या संकटात स्वामी त्यांच्याजवळ धावून जावं, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना स्वामींचा आशीर्वाद लाभावा, ही स्वामींचरणी प्रार्थना. हे करुणेच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल वा विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहे ते समजण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक प्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद नक्कीच दे. हे परमात्मा, तुम्ही माझ्याकडे लक्ष धरू द्या. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज या आपल्या कायम पाठीशी आहेत. देव कुठे दिसतो का कुणाला मानवाला, त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला. संकट समयी तोच धावून येतो, श्री स्वामी रूपे तोच मदतीला येतो. आणि स्वामी कोणत्या रूपात आपल्या मदतीला येतील हे तुम्ही देखील ओळखू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो, एवढं मात्र खरं आहे. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामी शक्तीसमोर तुमच्या विरोधात कोणतीही केलेली प्रत्येक योजना नतमस्तक ही होतेच व त्यांच्या योजना या कधीच सफल होत नाही, कारण ते तुमचं उरप व तुमचं चुकीचा मार्ग ते निवडत असतात. मित्रांनो, तुम्ही जर खरे असाल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम व ते आपल्या पाठीमागे कायम असतात. हे म्हणा, कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आणि स्वामी राया आपल्या पाठीशी आहेत. आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ध्यानी ध्यास मनी आस, सदैव आहे तुमचाच भास. दूर असो की आस पास, चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटेच होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे बोधवचन स्वामी आपल्याला कायम देत असतात. स्वामी आई, स्वामी बाप, स्वामी निवारिल भवताप. स्वामी बंधू, स्वामी सखा, स्वामी आमुचा पाठी राखा. स्वामी नियता, स्वामी प्रभू, स्वामी विष्णू, स्वामी शंभू. स्वामी वैद्य, स्वामी दवा, स्वामी पिटाळील दुर्दैवा. स्वामी साधन साध्य तसे, स्वामी दैवत अनन्य असे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. स्वामींचे हे बोधवचन आहे. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर करू देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे की अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनात घेतल्या पाहिजे. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडेही उजेड पडतो. म्हणून नामस्मरण नक्कीच करा. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार. खरे सुख आणि समाधान स्वामींच्या नामस्मरणात आहे. नियमित स्वामी नाम घ्या आणि सुखी होऊन जा. आणि स्वामी नामात जी शक्ती आहे ती कशातच नाही. एक अनामिक शक्ती जी असते ती नेहमी सतत आपल्या बरोबर असते. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्या लक्षात आणून देते, पण आपलं लक्ष नसतं. आपण तिच्या स्मरणात नसतो, तिला आपलं स्मरण असतं. आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविकता आपण तिची आठवण ठेवणं, त्या शक्तीला सातत्याने आपलं स्मरण करणं आणि तिच्या जवळपास राहण्याचा आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असतं. पण मनुष्य धर्म असा आहे की त्याला सगळं मिळत गेलं की तो या स्मरणातून बाहेर येतो. तो स्मरण करीत नाही कारण सगळी उपलब्धता असते. ज्या वेळेला त्याला उपलब्धता नाहीशी होते त्यामुळे काही प्रसंग ओढावतो त्यावेळेला त्याला बरोबर त्या शक्तीची आठवण येते आणि मग तो त्या शक्तीला सतत आळवत असतो. परंतु त्या शक्तीच्या नोंदवहीत स्मरणात तुम्ही नसता. तुमचं स्मरण त्या शक्तीला होईस्तोपर्यंत वेळ होऊन गेलेले असते आणि म्हणून नेहमी सातत्याने त्या शक्तीचे स्मरण आपण आपल्याला सवय लावून घेऊन केलंच पाहिजे. एवढं मात्र खरं आहे, आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव हा सेवेसाठी उभा राहिला आहे. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही आहे. त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्माज्ञाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले आहे. कधीकधी कलियुगातले दत्त महाराज प्रत्यक्ष आणि साक्षात भक्तांसमोर येऊन उभे ठाकतात आणि ते भक्तांच्या अनेकविध कामाच्या स्वरूपाने काही संकल्प करण्यास सांगतात. ते काम आणि संकल्प इतके शुद्ध असतात की त्याचे महत्त्व त्या भक्ताला वाटत नाही आणि त्यामुळे हा सेवक सेवेमध्ये स्वतःच कानाडोळा करतो. आणि हे सेवक विचारतात, आत्ताच केले पाहिजे का, नंतर केले तर नाही चालणार का? मग आणि ते प्रत्यक्ष सद्गुरू देव पाहतो आणि तो म्हणतो, काय सांगायचे या लोकांना, मी प्रत्यक्ष समोर असून सुद्धा माझ्याकडे हे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या सेवकाच्या सेवेमध्ये खोट येते. मात्र इतर वेळेला हा सेवक माळ घेऊन त्याच्या मंत्राचा जप करीत असतो आणि मनात माझ्या जवळच गुप्त रूपाने हा दत्तराजा राहावा असे म्हणत असतो. म्हणून विचार करा, तुम्ही आनंदात देखील स्वामींची आठवण करा आणि दुःखात देखील स्वामींची आठवण करा. मग स्वामी तुम्हाला जरूर दर्शन देतील. नाम घेतले की संकटे येणार नाहीत. पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान आणि सुख हे श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नामजप करावा आणि समाधानाचा अनुभव नक्कीच तुम्ही घ्यावा. जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात आणि तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे आणि अनुभवाचे घाव हे नक्की सोसावे लागतात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची देण्याची धारणा करीत नाही, तिला वाढवत नाही, स्वतःला स्वभावाच्या व स्वार्थाला मोहाला आळा घालण्याचा प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत कितीही पदयात्रा तुम्ही केल्या, किती जप केला,
किती अनुष्ठाने केली तरी त्याचा काही उपयोग नाही. अध्यात्म, उपासना, सत्कर्म हे देव दर्शन मिळवण्यासाठी किंवा त्याचे वरदान मिळवण्यासाठी करायचे नसून ते परब्रह्म आपल्यातच आहे, आपल्या सभोवताली प्रत्येक अणुरेणूत आहे म्हणून करायचे आहे. आपल्यातील त्या सुप्त शक्तीला आपण ओळखायला पाहिजे, जागृत केले पाहिजे. तिला शरण गेलो की सर्व सहज सोपे आहे. यासाठी लागणारे सद्गुण आणि सुविचार हे आत्मसात करावे लागतात. हे सर्व नियम, उपासना, सत्कर्म मी गेले काही दिवस करत आहे म्हणून त्याचा अनुभव मला येत आहे. एवढे निश्चित आहे, नाम हे प्रेमाने घ्यावे. जेवढे एक स्त्री आपल्या पतीबद्दल, एक आई मुलाबद्दल प्रेम दाखवते, तेवढ्या प्रेमाने नाम घ्या. ते प्रेमाचे नाते गुरुशी लावा. आपण एवढे नाम घेतले पाहिजे की आपण त्यात वेडे व्हायला पाहिजे. नाम हे रेटत राहायचे, ते चांगले रटायचे. चांगले काय आहे तर परमेश्वर, देव. सगुण काय आहे तर जे आपणास डोळ्यांनी दिसते ते, आणि जे आपण पाहिले नाही ते निर्गुण. या सगुण आणि निर्गुणातील स आणि नी काढून टाका म्हणजे गुण शिल्लक राहतो. आता काय गुणगुणायचे तर नाम. वयाच्या 8व्या वर्षी मुंज झाल्यावर मला त्यांना कळलं की हे नामस्मरण आपल्याला करायला लागणार. मग त्याचा त्यांना नादच लागला आणि आपले मन चांगले हे म्हणण्यास नाही म्हणते. तुम्ही तुमच्या दिवसभराचा आराखडा तयार करा, त्यानुसार नामस्मरण 7च दिवस करा. तुम्हाला त्याची सवय नक्कीच लागेल. मन, बुद्धी, आत्मा हे शरीर तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी 7 नक्कीच द्यायला लागेल. फक्त कंटाळा करायचा नाही. नामस्मरण करून प्रपंचात सहज परमार्थ साधता येतो. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नक्कीच नाहीशा होतात आणि आपल्याला ते कळत जाते. हे विश्वातील माझ्या स्वामीराया, गुरुदेवा, मी तुला नमस्कार करीत आहे. माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, मी तुला प्रार्थना करीत आहे. माझ्या सर्व कार्यात मला नक्कीच मार्गदर्शन कर, मला मदत कर, मला यशस्वी कर. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, माझं मनोधैर्य वाढव, माझ्या मनाचा दुबळेपणा नष्ट कर. हे गुरुदेवा, माझे मन स्थिर कर. हे गुरुदेवा, मला मनशांती लाभू दे. हे स्वामीराया, मला आरोग्यदायी बनव. हे विश्वातील माझ्या स्वामीराया, मी तुला अनन्य भावाने शरण येत आहे. माझे सर्व अपराध क्षम्य करून मला माफ कर. हे गुरुदेवा, माझ्यावर दया कर. हे गुरुदेवा, माझ्यावर कृपा कर. हे गुरुदेवा, प्रसन्न हो, प्रसन्न हो, प्रसन्न हो. हे स्वामीराया, आमच्या नक्कीच तुम्ही पाठीशी राहा. आपले कर्म आणि त्या कर्माची जी क्रिया ती कर्त्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कर्म करणारे आपणच आहोत म्हणजे आपण करता आहोत. आपण केलेले काम आपल्यापर्यंत पोहोचणे म्हणजे काय तर ते काम केल्याने समाधान आपल्याला मिळणे. काम केल्यामुळे किती द्रव्य मिळते आणि किती लाभ मिळतोय, आपल्याला किती लोभ आहे हे पाहायचे नाही. कर्म हे निष्काम करायचे, त्यातून काही अपेक्षा करायची नाही, समाधानाची सुद्धा नाही. क्रिया झाल्यानंतर इतरांनी आपल्याकडे समाधान व्यक्त केले पाहिजे की वा, किती सुंदर काम तुम्ही हे केलं असं पाहिल्यावर इतरांना समाधान वाटणे आणि आपण निष्काम कर्म करणे म्हणजे हे कर्म कर्त्यापर्यंत पोहोचणे. अनेक जण यासाठी तुम्हाला मदत करत असतात, ते सगळे कर्ते असतात. तुम्हाला अहंकार असतो की मी करता आहे, मी हे केलं, पण कारण सगळे असतात. मग ती क्रिया प्रतिक्रिया म्हणून सर्वांकडून आपल्याला जेव्हा ऐकायला मिळते तेव्हा ती जनात ज्याला यती दिसला इतकी अप्रतिम अशी परमेश्वरी स्वरूपाची ती असते. आणि मग आपल्याला वाटते की माझ्याकडून किती सुंदर कर्म झाले आहे आणि मी किती सुंदर काम केले आहे. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरचा तो पतंगा इतकेच मनुष्याला आयुष्य आहे. पतंगा जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो तसे भक्ताला जर गुरुचे आकर्षण झाले तर तो देखील तेवढा रंगून नाचू लागतो. गुरुचरणांशी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतो. अनंत रूप धारण केलेल्या अशा भगवंताला
भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो स्वतःच्या मनामध्ये त्या दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो. दोघांची दृपादुष्ट झाल्यानंतर एकमेकात ते पूर्णपणे अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे हे मन नियमित भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली खुणगाठ घालत असते आणि अशा विशिष्ट वेळेला तो दत्तही चिरंजीव होतो आणि तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेका परस्पर एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्याची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे असे भक्ताला वाटते. दत्ताच्या बरोबर आपणही चिरंजीव व्हावे इतके ज्ञान भक्ताच्या मनामध्ये नक्कीच तयार होते. एक अलौकिक असे परब्रह्म आहे जे अनामिक आहे, जे आपल्याला माहीत नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये, रामदासांनी दासबोधामध्ये ते खूप छान सांगितले आहे. त्यामध्ये जे चैतन्य आहे ते गुरुमार्गमध्ये वर्णन करताना म्हटले आहे, चैतन्य सागर ज्ञानद्रूप गुरु जनाचा. चैतन्य म्हणजे हालचाल. सागरावर येणाऱ्या लाटा जशा सतत असतात त्या कधीही थांबत नाही, तसा गुरु हा कधीही थांबत नाही, तो ज्ञान देतच राहतो. म्हणून म्हटले आहे, कोण ज्ञान देतो कोण ज्ञान घेतो, गुरु सर्व सांगतो आपल्या साधनेत. गुरु हे स्वरूप सच्चिदानंद समजावे, साधकाने असावे लीन गुरु ठाई. एक गुरु व त्याचा साधक हे दोघे मिळून परस्पर सानिध्यासाठी त्यांची जपणूक करतात आणि ती जपणूक तिथे केली आहे ती म्हणजे समर्थ वाडी. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण नक्कीच करा व त्यांचा तुम्ही सेवा नक्कीच करा. तुम्हाला नक्कीच त्यांचे अनुभव येतील. आम्हा मनुष्य प्राण्यास सर्व काही वेळेवर आणि व्यवस्थित देणारा कोणी अनामिक आहे. त्याच्या आमच्याकडे आणि आमच्यावर बारीक लक्ष आहे आणि ते सतत आहे. मात्र आमच्या आयुष्यात आमच्या वेळेस हे सर्व काही आम्हाला दिल्याबद्दल त्या विधात्याचा चमत्काराच्या गोष्टीकडे त्यांच्याकडे आमचे किती लक्ष आहे हा फार वेगळा प्रश्न आहे. म्हणजेच आम्ही जर ज्याला सतत लक्षात ठेवले, त्याला पाहिले, त्यांच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवले, तर तो आम्हाला सांभाळतो की दुजाभाव वेगळी वागणूक देतो हे आमच्या लक्षात येईल. तेव्हाच आम्ही त्याला दोष देण्यात कारणीभूत ठरू. तोपर्यंत आम्ही त्याला दोष देऊ शकत नाही अथवा त्याच्यावर आरोपही करू शकत नाही. शरीराचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे शीर्ष आणि त्याला मार्ग मिळणे म्हणजे मार्गशीर्ष. डोक्यातील इतर विचार निघून जाऊन त्याला योग्य मार्ग मिळणे म्हणजे मार्गशीर्ष महिना. त्यात सुंदर थंडीचा शिशिर ऋतू. पहाटे उठावे आणि परमात्म्याची आपल्याला जो योग्य वाटतो त्या गुरुची सुंदर स्तुती करावी. त्या स्तुतीला काही साधे सोपे नियम ठेवावेत की मी एकच पान वाचेल किंवा एक पूर्ण कथा वाचेल असा नियम करून तो 7 दिवस केला की हा महिना अतिशय श्रेष्ठ ठरेल. पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या सगळ्यांचा उगम आहे, प्रगटीकरण आहे. म्हणजेच या तीनही शक्ती मार्गशीर्ष महिन्यात पृथ्वी तलावर वावरत असतात. त्या मुद्दाम येतात आणि आपल्याकडे काही मागतात आणि आपण ते पूर्ण करावे लागते. तसे ते अनुसूयेकडे आले. अनुसूयेने स्वतःच्या उपासनेने स्वतःच्या चारित्र्याने त्यांना जिंकले. या महिन्यात पौर्णिमेपर्यंत हे व्रत आहे. तुमच्याकडे वैभवलक्ष्मी गुरुसौख्य पादुका असतील तर तुमच्याकडे असणाऱ्या गुरुपीठाच्या स्वामींच्या फोटोमध्ये पादुका आहेत. त्या पादुकांवर तुम्हाला रोज एक तुळशीचे पान व्हायला लागेल आणि रोज त्यांची आरती करता आली तर करा व नक्कीच तुम्हाला भरपूर काही मिळेल. मित्रांनो, हद्द आणि हट्ट आणि हक्क हे 3 शब्द नेहमीच झोप आणि मनशांती हरण करणारे असतात. यासाठी सर्वात उत्तम म्हणजे सातत्य, प्रेम, जिज्ञासा आणि विशालत्व या गोष्टी मनात असतील तर यावर मात करता येते. वरील च्या 3 गोष्टीत केवळ तेवढेच भांडण असते. त्याचे वर्गीकरण न करता शक्यतोवर विकोपाला जाणार नाही अशी हालचाल ठेवून कार्य साधून घ्यावे इतकेच असते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जे संतांनी सांगितले तेच तुम्हाला ते सांगत असतात. जे सत्य आहे ते मनापासून समजा. खरोखर स्वामी तुम्हाला सुखी करतील. तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे की तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेल. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान नक्कीच ठेवा. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे आणि हे परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. आज खरी शक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्पना लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. परमार्थात मनाचे कष्ट आहेत.
आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव नक्कीच लवकर येईल. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी आमके आमके सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांशी किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने नक्कीच राहत नाही. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसली संगत आपण बघत असतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाही, विषय लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट नक्कीच परिणाम होतो. ज्याची संगत केली असताना भगवंत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. अत्यंत निर्भयता हा संताचा पहिला गुण असतो. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आपला सर्व काही भगवत भाव वाढू लागला म्हणजे संताची प्रचिती नक्कीच होते. देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का ते विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काहीही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरील सुख हे कसे मिळणार बरं. ज्या विषयात पारंगत व्हायचे तेच तुम्ही वाचलं पाहिजे व तेच तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. आपले उलट आहे. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसे होणार. परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा, त्यांचे श्रवण मनन करावे. आपल्याला सुचणार नाही इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे या दासबोधात सांगितल्या आहेत. आणि संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल आणि तुम्ही ते बघितल्याने वाचल्यानेच कळेल. ज्याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजेत, कारण प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे आणि वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडले नक्कीच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनांची जोड असावी लागते. सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडतो, पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून. म्हणून तुम्ही नामस्मरण हे केलेच पाहिजे. भगवंताच्या नामात नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नक्कीच नाही. मित्रांनो, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके स्वामींना तुमच्या मनात काय आहे ते कळते. नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण स्वामी तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण स्वामी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात, एवढं मात्र खरं आहे. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज ते आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. नाम तेवढे बळजबरीने घ्या, श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे होते. एवढं खरं आहे. कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहेत ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का. याचे उत्तर नाही असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती
आणि आनंद नक्कीच मिळतो. सद्गुरू सांगेल तसे वागावे, त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्म मार्गावर आहे तोच याची करता की कर्म करण्याने अभिमान येतो, आणि त्या उलट गुरु आज्ञेत वागल्याने तोच अभिमान नक्कीच नाहीसा होतो. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटत आहे ना, मग तू प्रपंच अति दक्षतेने कर. प्रयत्नांना कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे जे तुला सर्व रोगातून मुक्त करेल. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय. शहाण्या माणसाने आगगाडीच्या डब्यात बसून सरळ प्रवास करावा. त्या डब्याला खिळे किती आहेत ते मोजीत बसू नये. त्याचप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्वे किती आहेत या भानगडीत आपण पडू नये. त्याचा निकाल कधी लागायचा नाही. अर्थात एखादा इंजिनियर असेल तर त्याचे ते कामच आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा देहबुद्धीचा स्वभाव आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे पहिले आपल्या इच्छाविरुद्ध गोष्ट होणे, दुसरे आपल्या बऱ्या वाईट कर्माची आठवण होणे, आणि तिसरे उद्याची काळजी करणे एवढे आहे. समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटाराने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनाशयास लाभले. संगतीचा परिणाम विनाशयास आणि बराचसा नकळत होत असतो. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्भावना आणि सद्विचार प्राप्त नक्कीच होतात. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच, भगवंताच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत्व होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे आणि तो आनंद तुम्ही घेतला पाहिजे. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते, पण त्यातल्या त्यात सत्कर्म व सत्कार कर्म म्हणून मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संसाराचा मूल हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्या विषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते, आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळण्याचा आनंद ते मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश पासून इथपर्यंत दुःख पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान नक्कीच प्राप्त होते. माझी सेवा तुम्ही करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगवत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणे, मी म्हणजे अमुक एक अशी कल्पना, आणि आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरूच देव आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपले सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे नक्कीच म्हणता येईल. पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्याला अनुभवायला येते, परंतु त्या कारणाने आपण टाळतो का? हाच तर आपला दोष आहे. थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवायला आले की त्यांनी आचरणात आणून दाखवले, आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते. तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार नक्कीच कंठी ठेवा. अक्कलकोटचा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तो मीच असे स्वामी म्हणतात. वटवृक्षतळी नित्य माझा वास, ठेवी तो विश्वास मी भेटेन.
तुमचे मी माझे जुने खूप नाते, म्हणून या येथे आला तुम्ही. ज्याचे मुखी मंत्र श्री स्वामी समर्थ, धरितो हात मी त्याचा त्याचा नित्य. माझे हाती आहे ब्रह्मांडाची गोटी, सकळ ही सृष्टी माझे रूप. काही न मागता देतो सर्व काही, श्रीमंती अशी ही माझी न्यारी. माझे नाम घेता दारिद्र्य सरते, दुःखही पळते दाही दिशा. खोटे नाटे मज खपणार नाही, माझी दृष्टी पाही सर्व काही. जरी तुम्ही दूर समुद्रा पार, होईन मी घार रक्षिण्यास. भिवू नका तुम्ही, मी तुमच्या पाठीशी, माझी कृपा दृष्टी तुम्हावरी. स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येण्या. म्हणून स्वामी असे आपल्याला म्हणत असतात, भगवंताकरता कुणी कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट म्हणून मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल. आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर नक्कीच पडेल आणि तुम्ही पूर्णपणे नामात गुंगून जाल. संतांनी एक देवच, एकच साधन आणि एकच गुरु मानला, त्याचप्रमाणे आपण एकाच नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही, त्याचप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा नक्कीच होय. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वास सृष्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं दृष्टी व्हायचं, आपापतार करायची नाही. मग खरं मन प्रगट होतं. बायको, मुलगा, आई, बाप सगळे नाती स्पष्ट होतात. कुणी किती जागा अडवली आहे ते नक्कीच तुम्ही पाहिलं पाहिजे. संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्यांच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की विश्वास ठेवल्यानेच तुम्ही अनेक संकटामधून सुखरूप बाहेर पडलात. जीवनाच्या अनोळखी वाटावरही तुम्ही सुरक्षित होता. यशाच्या उत्तुंग शिखरावरून कोसळणं हे कधी कधी फार चांगलं असतं. माझ्यासाठी तर ते फार चांगलं झालं, कारण माझ्यातील हरवलेला अवघड धडपडात तरुण मला पुन्हा गवसला होता. मी पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि ते करू शकलो. आणि ते म्हणून ते बिल गेट्स असे म्हणत असतात, मोठ्या बदलांची सुरुवात छोटीच असते. कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होते हे तर खरंच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, मोठे बदलही तुम्हाला लहान गोष्टीपासूनच सुरू होतात. म्हणून आत्ताच्या पिढीने हा बदल घडवायला हवा. आणखी असं एक जग निर्माण करावं जिथे प्रत्येक माणसाकडे जगण्याचं एक निश्चित उद्दिष्ट नक्कीच असेल. आपल्या देशात आपण आता कल्चर ऑफ एक्सिलन्सचा ध्यास धरला पाहिजे. अर्थात कोणतीही गोष्ट सर्वोत्कृष्ट पद्धतीने करण्याची संस्कृतीच आपण निर्माण केली पाहिजे. सर्वोत्कृष्टता ही अपघाताने नव्हे तर सातत्याने मिळवण्यासाठी आपण कष्ट नक्कीच केले पाहिजे. एवढं लक्षात ठेवा की जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड, माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते आणि आपलीच किंमत कधी राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहावे. ज्या आयुष्याने रडवलं मला त्याच अश्रूंनी घडवलं. मला बोचऱ्या काढतही हसायचं कसं हे गुलाबाने शिकवलं. मला येणाऱ्या संकटाला ही वाऱ्याप्रमाणे बरोबर पाठ फिरवून थोपवायचं कसं हे वाऱ्याने शिकवलं. मला नशिबाला दोष न देता जगायचं कसं हे अनुभवाने सांगितलंय. मला आयुष्य, नाती यांची सांगड कशी घालायची हे कुटुंबाने दाखवलंय. मला काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते. आणि तीही ज्याने त्याने स्वयंपाक करताना घरातल्या घरात कितीतरी वेळा बायकांचे हात भासतात. या कारणाकरता त्यांनी जर स्वयंपाक करायचा नाही असं ठरवलं तर
म्हणून तुम्हाला किती अडचणी आल्या तर तुम्ही नामस्मरणात नक्कीच राहा. आपण कुणाच्या तरी नात्यात आहोत, आपण कुणाच्या तरी सर्वस्व आहोत, आपण कुणाच्या तरी बांधील आहोत याची जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही. मोहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात. प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेम पडतात. ती मध्ये कधीच बाहेर येत नाही. त्या व्यक्तीशी त्यांच्या प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात. एवढे खरे आहे, जो आपल्या भावनांशी प्रामाणिक राहतो त्यालाच प्रेम म्हणजे काय हे समजतं. आपला जोडीदार दूर गेला, बोलणं बंद झालेलं असलेल्या भांडणांमुळे म्हणूनच लगेच दुसऱ्याची नातं ठेवणारे ठरके असतात. प्रेम तर ते असतं जे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. म्हणून मग आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करू नाही करू, बोलणं होत राहू नाही होत राहू, तुम्ही त्यांच्याशी हे प्रेमाने वागलेच पाहिजे. एवढे मात्र खरे आहे. म्हणून तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने कसे वागता आणि का वागता हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मग तसंच भगवंत नामाचं आहे. तुम्ही एकचित्त भगवंत नामात राहिले पाहिजे. तुम्ही त्यांना कधीच सोडून जाऊ नका व त्यांचा विचार कधीच सोडू नका. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रसन्नता कशाने येते? आपण जितके जास्त स्थिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीस लागेल. एवढं खरं आहे. सुज्ञपणाच्या मूल्यवान दागिन्यांपैकी एक सुंदर आभूषण म्हणजे मनाची शांती. चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाल केलेल्या आत्मसंयमनाच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप ती प्राप्ती होत असते. तिथे अस्तित्वच सुचवते की या माणसाचे अनुभव परिपक्व झालेले आहेत आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधी नियमांचे त्याला विशेष ज्ञान आहे. आपण विचारमंथनातून उन्नत झालेलो आहोत हे तथ्य आपण जितक्या प्रमाणात समजून घेतले असेल तितक्याच प्रमाणात आपल्याला मनशांती प्राप्त होत असते. कारण असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे गरजेचे आहे की इतर लोकही त्यांच्या विचारांचे परिणाम आहेत ही बाब आपण समजून घ्यायला हवी. आपण हे तथ्य चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि सगळ्या गोष्टींमागे कार्यकारण भावाचा, कारण आणि परिणामाच्या नियमांचा आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून आला म्हणजे आपली धुसफूस, चिडचिड, चिंता आणि काळजी करायचे भानते आणि आपण शांत, प्रसन्न आणि स्थिरतन राहू शकतो. जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले आहेत आणि त्यामुळे जे शांती अनुभवत आहेत त्यांना इतरांशी कसे जुळवून घ्यावे हे चांगलेच कळत असते आणि त्यांच्या बदल्यात ती लोकही अशा शांत लोकांच्या आध्यात्मिक शक्तीसमोर नतमस्तक नक्कीच होतात. त्यांना वाटते की या शांत लोकांपासून आपल्याला काही शिकता येईल आणि त्यांच्यावर विसंबून राहता येईल. आपण जितके जास्त स्थिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीला लागेल. उदाहरण द्यायचे असेल तर अगदी एखादा साधारण विक्रेता देखील चांगली विक्री करू शकतो आणि त्याची समृद्धी वाढवू शकतो. अर्थात त्यासाठी त्याने मोठे आत्मनियंत्रण ठेवायला हवे आणि मनाची शांत आणि समतोल वृत्ती विकसित करायला हवी. कारण लोकांच्या नेहमीच असं माणूस आवडतो ज्यांचे वागणे सुखद आणि स्थिर असते. शक्तिशाली आणि शांत लोकांना नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर लाभते. असे लोक वाळवंटातील शीतल छाया देणाऱ्या वृक्षासारखे किंवा वादळात हाती लागलेल्या आरसा देणाऱ्या अविचल खडकासारखे असतात. एक स्थिरचित्त हृदय, मधुर आणि मृद स्वभाव आणि संतुलित जीवन कोणाला हवेसे वाटणार नाही. ज्यांना ही देणगी लाभलेली असते त्यांच्यासाठी या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की बाहेर पाऊस कोसळत आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे. कोणत्याही बदलांनी ते अस्वस्थ होत नाहीत कारण ते नेहमीच शांत, स्थिरचित्त, प्रसन्न असतात. ही मनशांती जिला आपण प्रसन्नता म्हणू ती बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते. तो जीवनाला आलेला बहर असतो, आत्म्याला लागलेले मधुर फळ असते. ती शहाणपणा, सुज्ञपणा यासारखीच मूल्यवान असते जिची सोन्यापेक्षा अधिक कामना करायला हवी. होय, अगदी 100 नंबरी सोन्यापेक्षाही एक शांत प्रसन्न जीवनाच्या तुलनेत पैशांमागे धावणारी व्यक्ती किती तुच्छ वाटते. सत्याच्या महासागरात पडलेल्या लाटांच्या खळखळाटाखाली शांतचित्त असलेल्या, मोहाच्या फसव्या आकर्षणापासून दूर असलेले चिरंतर शांतीत निवास करणारे जीवन दिव्य असते. आपण अशा कितीतरी लोकांना ओळखत असू ज्याने आपले जीवन कळवट करून टाकले आहे. त्यांच्या विस्फोटक रागीट स्वभावामुळे जे सुंदर आणि मधुर आहे त्या सगळ्यांचा विध्वंस करून टाकला आहे आणि शांती गमावून बदनाम झाले आहेत. बहुसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावत असतात. हे खरोखर विचार करण्याची बाब आहे. आपल्याला आयुष्यात अगदी बोटावर मोजण्याइतके अल्पसंख्येने असे लोक भेटतात ज्यांच्या सुंदर चारित्र्याचे लक्षण असलेली बहुमूल्य शांती त्यांच्या मनात भरून राहिलेली असते. होय,
मानवजात बेलगाम रागाने ओसळून उठत आहे आणि अनिवार्य दुःखाने अतिशुद्ध बनले आहे. शंका आणि चिंता तिच्या चिंधड्या ओढत आहेत. ज्यांच्या आपल्या विचारांवर ताबा आहे आणि ज्यांचे विचार शुद्ध आहेत, अशा खऱ्या शुद्ध लोकातच इतके सामर्थ्य असते की ते वाऱ्या वादळाला त्यांच्या आज्ञा मान्य करायला लावतात. प्रचंड वादळात हेलकावे खाणाऱ्या आत्म्यांनो, तुम्ही जिथे आहेत तिथे ज्या स्थितीत जगत असाल तिथेच तुम्ही हे समजून घ्यावे की जीवनरूपी महासागरात स्मितास्यरूपी परमसुखाची बेटेही असतात आणि तुमच्या आदर्शाचे प्रकाशमान तट तुम्ही तिथे येण्याची प्रतीक्षा करीत असतात. तुमच्या विचारांच्या नौकेच्या सुखावरून तुमची घट्ट पकड असू द्या. तुमच्या आत्म्याचे जहाज त्यांच्या चालकावर विसंबून आहे. तो निद्रावस्थेत आहे. त्याला नक्कीच तुम्ही जागे करा. आत्मनियंत्रणातच खरी ताकद असते. योग्य विचार करण्यात कुशलता असते आणि शांतीत सामर्थ्य असते. तुमच्या हृदयाला म्हणा, शांती स्थिर करा, शांती स्थिर करा आणि शांत राहा. शांत आणि शांती स्थिर राहा म्हणजे काय? मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही जितके शांत राहाल तितकेच तुम्ही नामस्मरणात गुंग राहाल व तुम्ही जितकेच अशांत राहाल तितकेच तुमची सगळी शांत भंग होत जाईल आणि तुमचे मनही बिघडत जाईल. म्हणून जेवढी जास्त मनाला शांती मिळवता येईल तेवढी जास्त मनाला शांती नक्कीच मिळवा. जोवर जीवन आहे तोवर संघर्ष आहे. जीवनाचा संघर्ष कधी संपणार नसतो. आज कठीण वेळ आली तरी उद्याचा दिवस येणार आहे. आज चांगले दिवस असतील तर उद्या कदाचित कठीण दिवसही असू शकतो. फरक तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही हिंमत सोडून देतात आणि संघर्ष करत राहता. एवढं लक्षात ठेवा की दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही. चिडचिड होते पण राग कोणावर नाही. जिंकायचं आहे सगळं पण कोणासाठी ते माहीत नाही. जगू वाटतंय स्वतःसाठी पण जीव तुटतोय दुसऱ्यांसाठी. आयुष्य खूप सोपं आहे पण जगता येत नाही. नेहमी सुखी राहावं वाटतं पण सुख कशात आहे हे मात्र नक्कीच कळत नाही. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर जीव जरी ओवाळून टाकला तरी ते सोबत राहणार नाहीत. म्हणून जे जाणार आहेत त्यांना नक्कीच जाऊ द्या आणि जे येणार आहेत त्यांचं स्वागत करा. का कधी आयुष्यात असं जगावं लागतं? मनात दुःख पण ओठांवर हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट पण हसत हसत तिला दूर जाताना आपल्याला पाहावं नक्कीच लागतं. सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करू, स्वतःसाठी जरा जगून बघू, पण कर्तव्याच्या लोढण्यामध्ये नंदीबैल हा लागतो झुलू. आता संपेल मग संपेल, जबाबदारीचं ओझं हटेल. उठण्यासाठी माझा आबाळ मी स्वतः तयार करेन. दिवस असेच सरळ राहतात, वृद्धावस्थेकडे झुकत राहतात. बकेट लिस्ट वाढवा वाढता पली ह्या इच्छा धुसर राहतात आणि डोळ्यांसमोर नीरव आकाशा हृदयामध्ये सागर कल्लोष चितेवरती पोहडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काहीच आलो नव्हतो, मागे काहीच उरलं नाही. इथलं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शून्य गेलं असंच होतं. मित्रांनो, सगळ्यात चांगल्या माणसांनी एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमय निनाद राहावा. यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंद माझ्या भोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने ओळंगलंही, पण वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्वाचा. संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळतो तिथे सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले. त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक वासऱ्या पिंजून गेल्या. मग मैफिलीचा सूर अबाधित राहिला. असंच आयुष्याचं आहे. माणूस चार खांद्यावर शांत झोपला की सगळ्या जिवंत आत्म्यांच्या भावनांना उधाण येतं. गंगा यमुना काही खऱ्या तर काही खोट्या अगदी दुथडी भरून अमर्याद व्हायला लागतात. चार खांद्यावर झोपलेला व्यक्ती दोन पायावर चालत असताना मात्र त्याची विचारपूस सुद्धा करायला वेळ नाही. त्याच्या वेदना, त्याचं दुःख, त्याचं कुठेतरी ओसाड वाळवंटात हरवलेलं अस्थिर मन, या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थापलीकडे कोणालाही दिसत नाहीत. माणूस मेल्यावर जबरदस्ती हुंदकी देणारे अश्रुंदेही सजीव कुठल्या तरी विचित्र प्रजातीचे आहेत असं समजणं बरं पडेल. कारण सामान्य व्यक्तीला अथवा प्रजातीला नाटकाचं प्रशिक्षण भेटतंच कुठं? माणूस कुठल्याही शाळेत कुठल्याही पुस्तकात कोणीही न शिकवता एक गोष्ट शिकला, दिखावा. दाखवत राहायचं फक्त. मनात काय काळा बाजार आहे हे शोधणारी यंत्रणा जर आलीच तर एकही मुखवटा टेस्टिंग लाईन मध्ये उभा राहील असं मला वाटत नाही. आणि राहिलंच
तर यंत्रणेला ही फेल करणारी कला माणूस नक्कीच अवगत करून घेईल यावर पूर्ण विश्वास आहे. पण माणूस स्वतः कधीच चांगला होणार नाही. मनातलं वादळ मनात घुटमळत आहे अति वेगात आणि बसत आहे धडका आत मनात. होत आहेत वेदना तीव्र अशा, सांगायचा कोणाला नक्कीच काय घालमेल होते मनाची. समजवायचं तरी कसं आणि कुठल्या शब्दात. असं नाही की कोणाला काही सांगता येणार नाही, असंही नाही की काही समजवता येणार नाही. पण सांगितल्यावर समजून घेईल का कोणी, हा प्रश्न आवासून उभा आहे समोर. अर्धा मेल्या अवस्थेतलं मन आता कोमजू लागले हळूहळू. अजून धक्के पेलावतील की नाही माहीत नाही, पण आलेल्या परिस्थितीला समर्थपणे मोठ्या ताकदनिशी प्रतिकार करणंही तितकंच गरजेचं. मग आता काय करायचा? आता प्रतिकार द्यायची झुंज मनातलं वादळ पूर्णपणे शमवण्यासाठी, मनाला सावरण्यासाठी नक्कीच आपण आयुष्याची लढायचं. काळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे. ते सगळ्या गोष्टी नीट करतं. उशिरा का होईना नाही झाल्या तरी तोपर्यंत आपल्याला त्याची सवय झालेली असते. एकदा का त्याचा स्वीकार केला की झालं. कसलंच दुःख वाटत नाही किंवा कशाचंही ओझं वाटत नाही. फक्त चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा चढवता यायला हवा, एवढं मात्र करा. समोरची व्यक्ती जोवर आपल्या दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत असते तोवरच त्या व्यक्तीशी आपले व्यक्त वाटणे योग्य असते, मजा असते. एकदा का ती व्यक्ती स्वतःच्या वर्तुळात गेली की आपणही आपली दुःखाची कवाडे बंद करावीत. दुःखाच्या गोगलगाईला कवचात परत पाठवावे आणि त्यावर गुलाबाची पाकळी ठेवून जगाला वेडे बनवावे. जे काही भिजायचे ते आतल्या आत भिजायचं, यालाच गुदमरणं म्हणतात. तसं खरं तर गुदमरणं आणि आत्महत्या यात फरक इतकाच आहे की आत्महत्येत माणूस एकटा मरतो आणि गुदमरताना क्षणाला मरत असतो. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी तर तो माणूस अर्थपूर्ण असतो तेव्हा ओळखायचा. मी अडाणी माणूस आहे यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ते आपल्याला आपोआप कळत असते की ते कसे आहेत ते. एकही कथा तर दुसरी अगदीच वेगळी यशाची एक एक पायरी चढत शिखर गाठणाऱ्या किरणांची, त्याच्या घराची भिंत अभिमानाने मिरवणारी. हो ना, खरंच या अनेक घरांच्या अनेक भिंतींना काय वाटले असेल? भीतीची एक बाजू मालक वेगळा, दुसरी बाजू मालक वेगळा. त्या मालकाच्या स्वभावाप्रमाणे घराची जडणघडण, प्रत्येकाचा आनंद, स्वार्थ, दुःख वेगळं. त्याप्रमाणे ती वस्तू. माणसांनी कसंही वागायचं, अपयश आलं तर वास्तुदोष, यश आलं तर त्यांचं स्वबळ. हे लक्षात घ्या. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवता मुक्कामाला पोहोचत नाही आणि मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच असतात, एवढं लक्षात ठेवा. पुष्कळ विचार करून ज्या माणसाला सुख मिळतं असं त्याला आणि आपल्याला वाटतं, तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये असतो. खरं तर नव्या दुःखाच्या शोधामध्ये लागताना त्याला सुख आहे अशी मनामध्ये संकल्पना करूनच शोध घ्यावा लागतो. जोपर्यंत शोध चालू आहे तोपर्यंत सौख्य आहे आणि आपण काहीतरी शोधत आहोत ह्या सुखामध्ये माणूस हरपतो. प्रत्यक्षात सुख हातामध्ये आल्यावर यातच सुख नव्हतं हे प्रत्ययाला येतं आणि मग तो माणूस उदास होतो आणि आयुष्यात काहीच करत नाही. म्हणून तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही आयुष्याला कसं बघत आहात हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे. त्यावरूनच तुमचे भरपूर काही विषय सॉल्व्ह होऊन जातात आणि त्या विषयातून भरपूर काही विचार बाहेर येतात. मग ते विचार आपल्यालाच विचार करायला लावतात आणि त्या विचारांपासून आपण भरपूर काही शिकत असतो आणि जीवनात आपण प्रवास करत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, लोक उगवत्या उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. तुम्हाला जे आवडते व ज्याची इच्छा आहे सारे काही मिळवण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. तुमचे काम तुम्हाला आनंद देणारेच असणार आणि ते तुमच्याकडून पूर्णत्वाला नेलेच जाणार. कुटुंबातली तुमची नाती, तुमची मित्रमंडळी तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहेत. एक चांगले आयुष्य जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठीच तुमचा जन्म आहे. तुमची स्वप्ने जगण्याकरता तुमचा जन्म झाला आहे. सगळी स्वप्ने पूर्ण होणार. तुम्हाला प्रवासाची आवड आहे तर तुम्ही त्यासाठीच जन्माला येता. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्हाला जन्म त्यासाठीच झाला आहे. तुम्हाला नृत्य शिकवायचे आहे आणि किंवा नाव वल्लवायचे आहे किंवा इटालियन शिकायचे आहे तर त्याच्याच गोष्टी करण्याकरता तुमचा जन्म झालेला आहे. तुम्हाला संगीतकार व्हायचे आहे, शास्त्रज्ञ बनायचे आहे, व्यावसायिक व्हायचे आहे, संशोधक बनायचे आहे, नट बनायचे आहे, पालक व्हायचे आहे किंवा आणखी काही, त्यासाठी तुम्ही बनलेले आहात. तुम्ही दररोज सकाळी उठता तेव्हा तुम्ही उत्साहाने भरून गेलेले आहेत आणि आपला दिवस खूप छान जाणार हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही सतत हसरे आणि आनंदी राहिले पाहिजे. तुम्ही स्वतःला ताकदवान आणि सुरक्षित समजले पाहिजे.
स्वतःबद्दल तुमचे चांगले विचार वाटले पाहिजे. तुम्ही अमूल्य आहात यावर तुमचा विश्वास पाहिजे. अर्थात आयुष्यात आव्हाने येणारच, ती असण्यासाठीही तुमचा जन्म झाला आहे, कारण तीच तुम्हाला विकसित व्हायला मदत करतात. पण तुम्हाला ही देखील माहिती पाहिजे की या समस्या किती आव्हानामधून बाहेर कसे पडायचे. तुम्ही विजेते होण्यासाठी जन्माला आले आहात. आनंदी राहण्यासाठीच तुमचा जन्म आहे. एक उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. संघर्ष करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. ज्या आयुष्यात आनंदी क्षण जगायचे अगदी कमी असतील, खूप दूर असे असतील, आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला जन्म झालेला नाही. मित्रांनो, 5 दिवस केवळ काम आणि आठवड्याच्या शेवटी मजा करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. मर्यादित ऊर्जा आणि दिवसांच्या शेवटी थकून जाण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. सतत काळजी करण्यासाठी, घाबरून राहण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. दुःख भोगण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू काय असावा? आयुष्याचा समोरून उपयोग घेण्यासाठी आणि तुम्हाला जे हवे ते मिळवण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. त्याचवेळी आनंदाने भरून जाण्यासाठी आरोग्य, चैतन्य, उल्हास आणि प्रेम याने तुमचे आयुष्य भरून गेले पाहिजे, कारण तेच उत्तम आयुष्य आहे. तुम्ही ज्याचे स्वप्न बघता ते आयुष्य तुम्हाला आवडते, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या खूप जवळची असते. अशी गोष्ट तुमच्या कल्पनापेक्षाही जास्त जवळ असते, कारण ती शक्ती तुमच्या हातात असते. एक सर्वश्रेष्ठ आणि सत्ता गाजवणारी शक्ती असते. ती साध्या पृथ्वीतलातल्या वापून टाकते आणि नियंत्रित करते. या शक्तीचाच तुम्ही एक भाग आहात, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, आता ही जादू सुरू कधी होते? आपण शक्ती म्हणजे काय ते आधी जाणून घेऊ. ही काय शक्ती आहे ते मी नाही सांगू शकत. ती आहे एवढंच मला फक्त माहीत आहे, असे अलेक्झांडर ग्राहम बेल म्हणायचे, ज्यांनी टेलिफोनचा शोध लावला. आयुष्य सोपे आहे. तुमचे आयुष्य फक्त 2 प्रकारच्या गोष्टींनी बनले आहे, सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक भाग, मत आणि ते आरोग्य असो वा पैसा असो, नाती, काम किंवा आनंद, सारे काही या सकारात्मक किंवा नकारात्मक प्रकारातच मोडते. तुमच्याकडे खूप पैसा असेल आणि किंवा तुमच्या पैशांची कमतरता भासेल. तुमचे आरोग्य एकदम चांगले असेल किंवा एकदम वाईट. तुमचे नाती आनंदमय असतील किंवा ती निर्भावपणे कठीण जात असेल. तुमचे काम उत्तेजित करणारे व यश मिळवून देणारे असेल की असमाधानकारक आणि अयशस्वी असेल. तुम्ही आनंदी असाल किंवा बहुतेक किती वेळा तुम्ही निराश असाल. तुमच्याकडे चांगली वर्ष असतील किंवा वाईट वर्ष असतील, चांगला काळ किंवा वाईट काळ, चांगले दिवस किंवा वाईट दिवस. जर तुमच्याकडे सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त असतील तर नक्कीच काहीतरी चुकते आहे आणि ते तुम्हाला माहीत आहे. तर इतर लोक आनंदी आणि समाधानी असलेले तुम्ही पाहत असता. त्यांच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी असतात आणि हे सारे असण्यासाठी तुमची ही योग्यता असल्याचे तुम्हाला कोणीतरी जणू सांगत असते. तुमचे बरोबर आहे. चांगल्या गोष्टींनी भरलेले आयुष्य जगण्याचा तुम्हाला निश्चितच हक्क आहे. ज्या माणसांचे असे खूप छान आयुष्य असते त्यांना याची जाणीवच नसते की त्यांचे आयुष्य असे काय, पण त्यांनी काहीतरी केलेले असते. या साध्या चांगल्या गोष्टींमागे असलेली शक्ती त्यांनी वापरलेली असते. चांगले आयुष्य मिळवण्यासाठी या व्यक्तींनी प्रेमाचा उपयोग केलेला असतो. या गोष्टीला कोणीही अपवाद नाही. सर्व प्रकारच्या सकारात्मक गोष्टी मिळवण्याची शक्ती म्हणजे प्रेम असते. काळाच्या सुरुवातीपासून प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक महान व्यक्तीने, विचारवंताने, तत्त्वज्ञानाने, धर्मगुरूने, नेत्याने कायम प्रेमाचे महत्त्व विशद केले आहे. पण आपल्यापैकी अनेकांना या अर्थपूर्ण शब्दाचे महत्त्वच समजले नाही. त्यांची शिकवण ही खरे तर त्यांच्या काळातील लोकांसाठी होती, पण तरी देखील त्यांची सारी शिकवण आजच्या काळालाही लागू होते. प्रेम, कारण जेव्हा तुम्ही प्रेम करता पृथ्वी तलावावरती सारी शक्ती तुम्ही वापरत नक्कीच असता. प्रेमाचा आवेग, प्रेम जरी दिसत नसले तरी हवा आणि पाण्यानेच ते खरे आहे. हा एक खराखुरा सतत कार्यरत असलेला असा आवेग आहे. सागरातील लाटा आणि प्रवाहांप्रमाणे तो सतत खळखळत असतो. बहुतेक प्रेमाचा जो अर्थ असतो त्यापेक्षा खूप वेगळा अर्थ थोर विचारवंतांना आणि जगाच्या रक्षणकर्त्यांना अभिप्रेत आहे. प्रेम म्हणजे तुमचे प्रेम, मित्र, कुटुंबीय, आवडत्या गोष्टी एवढंच नसते, कारण प्रेम ही एक भावना नाही. प्रेम ही सकारात्मक शक्ती आहे. प्रेम कमकुवत नसते, दुर्बल नसते, नरम नसते. प्रेम हा आयुष्याचा सकारात्मक आवेग आहे. सर्व प्रकारच्या सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींमागे प्रेम हेच कारण असते. आयुष्यात काही 100 सकारात्मक आवेग असेच असू शकत नाही. फक्त एकच असतो. गुरुत्वाकर्षण आणि विद्युत चुंबकत्व यांसारख्या नैसर्गिक शक्ती या अदृश्य स्वरूपात असतात. त्या आपल्याला जाणवत नाहीत, पण त्यांची शक्ती वादातील असते.
त्याचप्रमाणे प्रेमाचा आवेग देखील आपल्याला दिसत नाही, पण त्याची शक्ती मात्र नैसर्गिक शक्तीपेक्षा निश्चितच जास्त असते. या शक्तीचा पुरावा जगभरात आढळून येतो. प्रेम नसेल तर आयुष्यही नाही. एक क्षण थांबा आणि याबद्दल विचार करा. प्रेमाशिवायचे आयुष्य असे असेल आणि सर्वप्रथम तुम्ही अस्तित्वातच आला नसतात. प्रेमाशिवाय तुमचा जन्म झाला नसता, तुमचे कुटुंब आणि मित्र देखील जन्मले नसते. खरे तर प्रेमाशिवाय या पृथ्वीतलावर एकही मनुष्य प्राणी अस्तित्वात आला नसता. आज जर प्रेमाचा हा आवेग ओसरला तर संपूर्ण मानवजात संपत जाईल आणि नामशेष होईल. प्रत्येक नवीन आविष्कार, शोध आणि मानवी कलाकृती हे माणसाच्या हृदयातील प्रेमातूनच उगम पावले आहे. राईड बंधूंनी जर प्रेमाची ही भावना जपली नसती तर आज आपल्याला विमानात बसून आकाशात उडण्याचा आनंदच घेता आला नसता. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ संशोधनाकडे प्रेम नसते तर आपल्याला वीज, उष्णता, प्रकाश या गोष्टी दिसल्याच नसत्या. आपल्याला फार चालवता आली नसती, कारण फोन वापरता आला नसता. आपले आयुष्य सोपे आणि आरामदायी करणारी कोणतीही उपकरणे वापरता आली नसती. वास्तुरचनाकार आणि स्थापत्यकार यांच्याविषयी चांगली घरे, इमारते, शहरे वसलीच नसती. प्रेमाशिवाय औषधे, डॉक्टर आणि बाणीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध झाल्या नसत्या. शिक्षण, शाळा, शिक्षणाचे अस्तित्वच निर्माण झाले नसते. पुस्तके, चित्रे, संगीत हे काहीही निर्माण झाले नसते, कारण या साध्या गोष्टी प्रेम या एका सकारात्मक शक्तीमधून निर्माण झाल्या आहेत. आता लगेच तुमच्या भोवताली एक नजर टाका. जे काही माणसाने निर्माण केले आहे ते प्रेमाशिवाय शक्यच नाही झाले आहे. प्रेम काढून घेतले तर पृथ्वी म्हणजे एक कवर होईल. एवढं लक्षात ठेवा. प्रेम ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला कार्यरत राहायला नक्कीच मदत करत असते. तुम्हाला जे काही बनायचे आहे, करायचे आहे किंवा तुम्ही केले आहे हे सारे काही प्रेमापासूनच येते. प्रेम नसेल तर तुम्ही कार्यरत राहू शकत नाही. सकाळी उठण्यासाठी, काम करण्यासाठी, खेळण्यासाठी आणि नृत्य करण्यासाठी, बोलण्यासाठी, शिकवण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी किंवा इतर कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रेम नसेल तर कोणत्याही प्रकारची सकारात्मक शक्ती मिळणार नाही. तुम्ही एखाद्या दगडाची व दगडी पुतळ्यासारखे होऊन जाल. कार्यरत राहण्यासाठी प्रेमाची सकारात्मक शक्तीच तुम्हाला प्रवृत्त करत असते, तुम्हाला इच्छाशक्ती देते. हीच सकारात्मक शक्ती चांगल्या गोष्टी निर्माण करते आणि नकारात्मक गोष्टी बदलू देते. आणि हे लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य, संपत्ती, व्यवसाय, नाती आणि तुमच्या आयुष्याचा प्रत्येक भाग या सकारात्मक शक्तीने भारून गेलेला असतो. आणि ही शक्ती, प्रेम तुमच्या आतच असते. पण जर ही शक्ती तुमच्या आयुष्यात आहे, तुमच्या आत आहे, तर मग तुमचे आयुष्य छान का नाही? तुमचे आयुष्य उत्कृष्ट का नाही? तुम्हाला जे पाहिजे ते सारे तुमच्याजवळ का नाही बरं? तुम्हाला जे काही करायचे आहे ते सारे तुम्ही का करू शकत नाही? तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला का असत नाही? उत्तर आहे, तुमची निवड करू शकता. प्रेम करायचे आणि ती सकारात्मक शक्ती बांधून ठेवायची हा एक पर्याय तुमच्याकडे आहे, किंवा तसे करण्यासाठी पर्याय आहे. तुम्हाला याची जाणीव असो किंवा नसो, तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तुम्ही ही निवड करत असता. तुमच्या आयुष्यात कोणतीही चांगली गोष्ट घडली असेल तेव्हा प्रेमाची शक्ती असल्यामुळे ते साध्य झालेले असते. आणि असे सारे क्षण जेव्हा तुम्ही वाईट गोष्टींचा अनुभव घेतला आहे तेव्हा तुम्ही प्रेमाने वागलेले नसता. त्यामुळेच तुम्हाला नकारात्मक गोष्टींचा अनुभव आलेला असतो. तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींमागचे कारण प्रेम हेच असते. दुःख, यातना आणि नकारात्मक गोष्टींमागे प्रेमाचा अभाव हेच कारण असते. दुर्दैवाने या प्रेमाची जाण पृथ्वीतलावर आपल्याला दिसून येत नाही, त्याबद्दलचे अज्ञानच दिसून येते. इतिहासही असेच सांगतो. प्रेम खूप शक्तिशाली आणि तरीही जगाला अज्ञात अशी ऊर्जा आहे. म्हणून ती ऊर्जा सगळ्यांना माहीत पडली पाहिजे. सगळ्या चांगल्या गोष्टींमागील एकमेव द्वितीय अशा शक्तीचे ज्ञान आता तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी ही शक्ती तुम्ही वापरू शकणार आहात. म्हणून तुम्ही तुमच्या प्रेमाची शक्ती नक्कीच वापरा. आणि मित्रांनो, तुमच्या प्रेमाची शक्ती जर तुम्ही वापरली तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. कारण प्रेमाच्या शक्तीत एवढी शक्ती आहे की ते तुम्हाला नक्कीच हारू देणार नाही आणि तुम्हाला जगात सगळ्यात पुढे नेऊन सोडेल. एवढे मात्र खरे आहे. आणि तुम्ही या प्रेमाच्या शक्तीने सगळं काही मिळवू शकता. एवढं खरं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही करता त्या गोष्टींना काहीतरी अर्थ असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. म्हणून त्यांच्याकडं लक्ष नेऊ नका. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सारे मोहरे आणि राजा एकाच डब्यात नक्कीच ठेवले जातात. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान मिळायला शिका आणि उद्या मोठे व्हाल
तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. म्हणून तुम्ही संघर्ष करायला नक्कीच शिका. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वातला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक माणसाची माणुसकी ठेवा आणि कोणाचा विश्वासघात नक्कीच करू नका. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, विश्वासघात कराल तर तुमच्यासोबतही विश्वासघात हा होईलच. म्हणून फक्त भगवंत नामात राहा. जेवढे जास्त तुम्ही भगवंत नामात राहाल तेवढे जास्त तुमचे कार्य हे सफल होत जाईल आणि तुम्हाला यश हे मिळत जाईल. म्हणून जेवढे जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जात राहाल व तुम्ही भरपूर उन्नती कराल. कारण स्वामी म्हणतात, जो माझे नाम घेईल मी त्याच्या कायम पाठीशी राहील. म्हणून स्वामींना जर तुम्हाला पाठीशी ठेवायचे असेल आणि तुमच्या सगळ्या संकटांना तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी आमच्या संकटांना धावून आले पाहिजे, तर तुम्हाला नामस्मरण हे करावंच लागेल. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप दररोज करावा, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.